झोपलेली येऊ देऊ नका. कुठं थांबायचं सांग आम्हाला जवळ आलं. खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथे किरकोळ वादातून जयेश वाघे या तरुणाची क्रिकेटच्या लाकडी बॅटने निर्गुण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी मनू दिनेश शर्मा याच्यावर खारघर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मृत जयेश वाघे पनवेल महानगरपालिकेच्या मलनिसारण वाहनावर सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. 23 जानेवारीच्या रात्री जयेश आणि त्याचे मित्र बेलपाडा येथील आदिवासी वाडीत क्रिकेट मैदानाच्या बाजूला चिकन बनवत होते. मात्र मनूने चिकनसाठी वर्गणी न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले आणि संतप्त झालेल्या जयेशने मनूच्या कानशिलात लगावले. या अपमानाचा राग मनात धरून मनूने जयेशवर हल्ला चढवला. त्याने जयेशला हाताने छातीवर आणि पोटावर मारहाण केली आणि नंतर क्रिकेटच्या लाकडी बॅटने त्याच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर जबरदस्त प्रहार केला. या भयंकर हल्ल्यात जयेश गंभीर जखमी झालाय. त्याला तातडीने MGM हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर खारघर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मनू शर्मा याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 23 तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये, तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता. तेव्हा त्याचा दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनू शर्मा हा तिथे आला होता. तेव्हा त्याच्यामध्ये मयतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता. या कॉन्ट्रीब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे, आम्ही तुला जेवायला देणार नाही, असा तो वाद झाला. त्यावेळी त्याचा राग येऊन मनू शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्याने त्याला मारलंय मयताला. आणि मयत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं. त्याचा 27 तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये. तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनू शर्माला आपण अटक केलेली आहे आणि माननीय न्यायालयाने त्याला 31 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत. कुठं थांबायचं सांग आम्हाला जवळ आलं. चेअर नाही दिसला पाहिजे. गप रे गप. एक फटका बस का गाडी ओके.